गोंदिया जिल्ह्यात सध्या कडक उन्हाळा सुरू असून मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके नागरिकांना बसत आहेत। अशातच गोंदिया जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासह वापर करण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटण्याची चिन्ह दिसत आहेत। जिल्ह्यात तिन्ही धरणांमध्ये सरासरी सध्या फक्त 19% पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळेच नागरिकांनी पाणी योग्य प्रकारे वापर करावे, पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले आहे। सध्या स्थितीत गोंदिया जिल्ह्याचे जे प्रमुख 3 धरण आहे त्यामध्ये क्रमशः पुजारी टोला हा सालेकसा तालुक्यातील धरण आहे। यामध्ये आज घडीला 42.52% एवढा जलसाठा उपलब्ध आहे। तसेच शिरपूर हा देवरी तालुक्यातील धरण आहे। यामध्ये आज रोजी 9.19% एवढा जलसाठा उपलब्ध आहे। तसेच मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटियाडो या धरणात आज रोजी 26.30 एवढा जलसाठा उपलब्ध आहे। आणि या तिघांची जर बेरीज आपण केली तर एकूण जिल्ह्यात जे प्रमुख धरण आहे त्यामध्ये 19.50% एवढा जलसाठा उपलब्ध आहे। आजच्या परिस्थितीत नागरिकांना एवढंच आव्हान आहे की त्यांची जी काही आवश्यकता आहे पाण्यासंदर्भाने ते व्यवस्थित जपून आणि नियोजन करून वापरूया, कारण की जो जलसाठा आहे तो एकूण जिल्ह्याच्या जवळपास 19.50 आहे। परंतु पाण्याचा जो संवर्धन आहे ते आपल्याला करणं आवश्यक आहे आणि नागरिकांनी त्या हिशोबाचा नियोजन करावेत।